हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? खूप खूप स्वागत आहे तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. चंद्रगुप्तांनी विचारलं, जर नशीब आधीच लिहिले आहे तर प्रयत्न करून काय फायदा? चाणक्य म्हणाले, काय माहीत, नशिबात लिहिले असेल की प्रयत्न केले तरच मिळणार. बिलीव्ह इन युअर सेल्फ. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. आता इथे तुम्हाला दिसत असेल, आम्ही पूर्ण झाडे जागेवरून काढून ती जागा स्वच्छ करून झाडं व्यवस्थित करण्याचं काम करत आहोत. झाडे व्यवस्थित म्हणजे त्यांची कटिंग, खतं असतील किंवा त्या कुंड्यांमध्ये माती घालायची असेल, ही सर्व कामे करत आहोत. काय ते कारलाय ती. आज कधी नव्हे ते माझ्या मुलाचा मूड स्वच्छता करण्याचा आहे. नाहीतर दरवेळेस हे काम मी नाहीतर माझे मिस्टरच करतो. कुंड्यांखालील माती स्वच्छ करून त्यावर डिटर्जंट पावडर, फिनेल टाकून ती स्वच्छ धुवून घ्यायची. पूर्ण वाळल्यावर मग पुन्हा ही झाडे जागेवर ठेवून द्यायची. त्याने पूर्ण बाहेरची पण स्वच्छता होते आणि स्वतःला पण रोज पाहताना छान वाटतं. पण आज काही मी ती बाहेरचं पाणी टाकून पूर्ण स्वच्छ करणार नाही आहे. फक्त ही माती जी काही आहे ती तेवढी त्याला स्वच्छ काढून टाकायला लावणार आहे. कारण झाडांखाली ठेवलेली जी फळी आहे ती ऑलरेडी खूप खराब झालेली आहे. ती पण मला पावसाळ्यानंतर बदलायची आहे. पावसाळा झाला की फेकून देऊन नवीन फळी खाली घालणार आहे. आणि आत्ता जर ती फळी उचलायला गेलं की पूर्ण ती फळी 2 तुकडे त्याचे ऑलरेडी झालेलेच आहेत, ते पूर्ण हे होणार. त्यामुळे थोडे दिवस अजून चालते ना, त्यामुळे अजून थोडे दिवस चालवायची. त्याच्यानंतर पावसाळा झाला की ऑलरेडी खूप खराब होतं. परत ही झाडातली माती, झाडं पण भरपूर वाढलेली असतात. मग त्याच्यानंतर पुन्हा यांची स्वच्छता करायलाच लागते. त्यावेळेस पूर्ण सगळं काढणार आणि हाय ती फळी जुनी फेकून द्यायची आणि नवीन फळी लावायची. फळी पण मी का लावते, फळी जर नाही लावली ना तर ह्याच्याहून खूप घाण होतं. पूर्ण जी माती आहे ती बाहेर आपण पाणी ओतलं ना, रोज आपण जी पाणी ओतून बाहेरची स्वच्छता करतो त्यावेळेस भरपूर माती निघते. आणि जर आपण फळी लावलं ना तर तेवढीच स्वच्छता जास्त राहते. म्हणजे ती फळीमुळं तिकडच्या साईडची जी झाड येतात तुम्हाला दिसेलच. मी ज्यावेळेस व्हिडिओचा पुढचा पार्ट तुम्हाला दाखवेल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळे दिसेल की मागच्या साईडची झाडं आणि पुढं झाडं. त्यामुळे पुढची जी माती येणारी आहे ती थांबवली जाते आपोआपच. जी आपण आडवी फळी लावलेली असते ना त्याच्यामुळे ती जी माती आहे पूर्ण आत्ता पण बघताय तुम्ही, पूर्ण आतल्या साईडनं माती ती तशीच राहते. नाहीतर आपण जर नाही लावली फळी तर ती सगळी माती पुढं आपल्या दारात येत राहणार. त्याच्यामुळे मी ती फळी लावण्याचा ऑप्शन ठेवला आहेच. त्याच्यामुळं थोडंसं इझी जातं स्वच्छता करताना. बाकी ज्यावेळेस आपण काढतो तेव्हा माती नसते रोज असं नसतंच, थोडीफार असतेच माती, पण तेवढ्याच थोड्याच प्रमाणात असते. आता तुमचे दादा जास्वंदाच्या कुंडीतील माती चेंज करत आहेत. कारण कुंडीतील माती आपण जेवढी चेंज करू तेवढी झाडांची ग्रोथ छान होते. कारण मातीतूनच त्यांना सगळी पोषण मूल्य मिळत असतात. तर ती माती पण चेंज करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण याची स्वच्छता काढतो त्यावेळेस कुंड्यांमधील माती थोडीफार ही चेंज करायचीच. त्याच्यानंतर त्यांनी ऑलरेडीच इथे गुलाबाचं पण कटिंग केलेलं आहे. परत आपलं ब्रह्मकमळाची कटिंग केली आहे. त्यातील गवत काढलेलं आहे. जे काही कुंड्यांमध्ये गवत वाढलेलं असतं ते पण त्यांनी सगळं काढलेलं आहे. ती माती पूर्ण मोकळी करून घेतलेली आहे. अशी जी कामं असतात ही करावीच लागतात. त्याशिवाय हे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी कढीपत्त्याची ग्रोथ तुम्ही पाहिली असेल. कढीपत्ता कसा छान पूर्ण वाढलेला आहे. तो कढीपत्ता पूर्ण गेला होता. म्हणजे एक बारीक काडी कशी असते झाडाला, कुंडीला, तशा प्रकारची होती. पण यांनी त्याच्यावरती मेहनत घेऊन हा कढीपत्ता आत्ता तुम्हाला दिसतोय असा. मेहनत म्हणजे काय केले, पूर्ण खतं आणणं किंवा त्या ज्या नर्सरीत ओळखीच्या आहेत त्यांना
माहिती विचारणं, मग त्याच्यावरती ते पाण्यात औषधं मिक्स करणं, ती त्या झाडाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी देणं, हे सगळं केल्यानंतर मग आत्ता हा कढीपत्ता असा खूप छान हिरवागार आणि त्याची ग्रोथ पण तुम्ही मगाशी बघितलीच तशी झालेली आहे. नाहीतर फक्त एक वाळकी कांडी कशी कुंडीमध्ये उभी असती तसा तो अक्षरशः उभा होता. मला तर वाटत होतं पूर्ण झाड त्यात गेलेलंच आहे, पण यांनी ते पूर्ण आपण म्हणतो ना झाडाला जीवनदान दिलेलं आहे, तसं त्या कढीपत्त्याच्या बाबतीत तरी मिस्टरांनी केलेलं आहे. आता मुलाने किचन वायपरने पुढचं सगळं स्वच्छ केलं तर तुम्हाला वाटेल ते माझं रेग्युलरचं डेली वापरातलं आहे, तर नाही, ते खराब झालेलं आहे. आणि मी कसं किचनवरती रोज स्वच्छ करते ते बघून त्याला स्वतःलाही ते करायचं असतं, त्याच्यामुळे त्याने ते खराब झालं होतं ते फेकून न देता ते स्वतः असं झाडांसाठी ठेवलेलं आहे. ते ऑलरेडी असं करत नाही, तो पुढं तर येतच नाही स्वच्छता करताना, तो फक्त कटिंग करण्यासाठी तेवढा असतो, किंवा ती वायपरचं जे आहे इकडून तिकडून तिकडून इकडून जी माती करायची असती ती तेवढं करायला दरवेळेस असतो. यावेळेस मात्र पूर्ण माती तो कलेक्ट करून व्यवस्थित झाडाच्या मागं टाकत आहे. यावेळेस त्याचा आज म्हणतो ना मूड आला आहे, त्याप्रकारे त्याचा आज चालू आहे. वाटते सोपं करायला थोडंसं अवघड आहे. बघूया काय काय चालू हात तुझा घेऊन स्वच्छ. मी सगळं करायला सगळं पण आहे. पुढे तोडून उचलणार हे पुढे पलटी करून उचलायला काय राहू दे, चालते. या पावसाळ्यात असं पुढे गेलं उचलून टाकायचं सगळं स्वच्छ, ते पण टाकायचं, कटर मागचा काय ठेवायचं नाही. बरं चालतं. आहे का दुसरा नंबर शर्टचा नंबर चला सामने बंद किया इसमें भी कौन फुटला है एवढं कुठे काय तर तुम्ही मोगराही पाहिला असेल, मोगऱ्याची ही कंडिशन तशीच होती, म्हणजे पूर्ण असा वाळायला चालू झाला होता, पानं पूर्ण पिवळी पडली होती, म्हणजे पूर्ण खराब व्हायला मोगरा चालू झाला होता. आणि मोगऱ्याचं जे झाड आहे ते माझं जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे खूप जुनं आहे बरं का. सगळ्या ह्याच्यामध्ये मोगरा जुना आहे, परत ब्रह्मकमळाचं पण माझं जुनंच झाड आहे. पण सगळ्यात जास्त म्हटला तर हे कढीपत्ता आणि मोगरा, पूर्ण मोगरा पण खराब झाला होता, पूर्ण एक काडी म्हणतात ना तसाच राहिला होता. पण या दोन्ही झाडांवरती मिस्टरांनी मेहनत करून म्हणतात ना त्याचं फळ आताच आपल्याला समोर दिसत आहे, की व्यवस्थित छान केलेत. आणि एवढ्या कामातून वेळ देणं, ते परत नर्सरीतील औषधांची माहिती घेणं, ती परत मारणं सकाळी उठून रोज आठवणीनं, ते पण एक खूप मोठं टास्कच म्हणावं लागेल, पण ते त्यांनी पूर्ण केलं. आणि आता इथं सगळे खतं वगैरे झाडांना घालून झालेली आहेत.
खताचा कलर तुम्हाला गुलाबीसर दिसत असेल. मला पण ते ज्यावेळेस आणलं होतं त्यावेळेस खूप आश्चर्य आणि नवीन वाटलं होतं की असं कसं काय हे गुलाबी असं वेगळं रांगोळीसारखंच वगैरे दिसते. त्याचं स्ट्रक्चरही तसंच होतं, रांगोळीसारखंच होतं. पण ते त्यांच्या ओळखीच्या त्यांनी दिलेलं आहे, नर्सरीत कामाला आहेत त्यांच्या ओळखीचे मित्र, त्यांनी ते त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना पण खूप छान रिझल्ट दिलेले आहेत. पण त्याचं एक आहे, ते जे गुलाबी खत दिसते ना, ते फक्त फुलं किंवा आपली फळं अशी जी आहेत ना त्यांनाच घालायचे आहेत. बाकी रेग्युलरचा असा हे कढीपत्ता असेल त्यांना वगैरे नाही घालायचं. आणि ते पण त्याचं प्रमाण दिलेलं आहे, खूप छोटंसं जरासं घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण पाणी मिक्स झालं पाहिजे, कारण ते खूप स्ट्रॉंग आहे, नाहीतर झाडं वाळतात त्याने. म्हणून त्यांनी थोडं थोडं घातले आणि आता मुलगा पाणी झाडांना देत आहे. आता हे छान असं डिझॉल्व झालं त्याच्यामध्ये की मस्त आपली झाडे पुन्हा छान त्यांची ग्रोथ होईल आणि हिरवं हिरवंगार छान असं अंगण आपलं उठून दिसणार. चला तर मग आज झाडांच्या स्वच्छतेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. असाच तुमचा सपोर्ट कायम असू द्या.